नमस्कार. मी विष्णू सीता रघुनाथ पोटभरे, मुक्काम पोस्ट गोंडकरी, तहसील कळमेश्वर, जिल्हा नागपूर, महाराष्ट्र. आज 5 जुलै 2026 माझा वाढदिवस 5 जूनला जागतिक पर्यावरण दिवसाला होता आणि मी दरवर्षी वृक्ष लागवड करत असतो. परंतु 5 जूनला टेम्परेचर हाय होतं, आपल्याकडे पाऊस नव्हता आणि वृक्ष लागवड जर केली तर 100% वृक्ष जगायला पाहिजे. कारण मी माझ्या जीवनामध्ये भरपूर झाडं लावले आणि दरवर्षी झाडं लावत असतो. परंतु आज 5 जुलै हा माझी मातोश्री सीताबाई रघुनाथ पोटभरे हिचा वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त आईच्या नावाने नव्हे, आईच्या हस्ते आम्ही घरी निंबाचं झाड लावलेलं आहे आणि आज शेताच्या बांधावर फळझाडं लागवड करत आहोत. महाराष्ट्र शासनाच्या योजना आहेत. आधी MG नरेगा योजना होती. आता विकसित भारत जी रामजी ही योजना जी 1 जुलैपासून सुरू झाली, या योजनेअंतर्गत शेताच्या बांधावर वृक्ष लागवडीकरिता आपल्याला अनुदानसुद्धा भेटते आणि त्याचा प्रत्येकाने फायदा घ्यायला पाहिजे. आणि अशाच प्रकारे आता आम्ही जे वृक्ष लागवड करत आहोत तर ते आता आपण बघूया. यश या ठिकाणी वृक्ष लागवड करत आहे. आपण त्यांच्याच तोंडून जाणून घेऊया हे कशाचं वृक्ष आहे. हे काजूचा रोप आहे. बघा, म्हणजे काजूचे झाडं सुद्धा कोणी लावायला पाहत नाही आणि आपण वेगवेगळ्या टाईपचे काजू, आंबा, फणस, नारळ, पेरू, सीताफळ, गुलाबाचे तर फुलझाडं लावलेलेच आहे. आता या ठिकाणी ही छकुली आहे. ही छकुली या ठिकाणी झाड लावत आहे आणि आपण उबाडी या नर्सरीतून ही झाडं आणलेली आहे. आता आपण बघू ते कशाचं झाड आहे. हे लिचीचं झाड आहे. अच्छा, हे लिचीचं झाड आहे आणि तिला माहीत आहे की लग्न झाल्यानंतर आपण सासरी जाणार, परंतु लिची खायला शेतातच येणार आणि या उद्देशाने ती झाड लावत आहे या ठिकाणी. आता आपण तिसरं झाड बघूया. हा आहे तेजस. इंजिनियर आहे, पुण्यावरून आला तो वृक्ष लागवड करण्याकरिता या ठिकाणी. आता आपण त्याच्याच तोंडून ऐकूया हे कशाचं वृक्ष आहे. हे अंजीरचा वृक्ष आहे. आणि याला 2 अंजीर पण लागले आहेत. हे बघा, तुम्ही इकडे बघू शकता. हे अंजीरचं वृक्ष आहे, याला 2 अंजीर पण आहेत. फळं लवकर येतात. अशाच प्रकारे आपण जे बांधावर झाड वृक्ष लागवड केली होती तर ही आहे ॲपल बोर आणि हे मागच्या वर्षी या बांधावर लावलं होतं. मागच्याच वर्षी फळं आलं होतं आणि ॲपल बोर खूप चांगली आहे. पण यावर अळ्यासुद्धा लवकर येतात. याच्यावर स्प्रेसुद्धा आपण दिलेला आहे. त्यामुळे हे पानं जे आहेत, पानं चांगल्या टवटवीत आणि मोठे झालेले आहेत. अशाच प्रकारे या बांधावर फणस आहे. सगळ्या टाईपचे झाडं या ठिकाणी लावलेली आहेत. पुढे आपण जर गेलो तर फणसाचे झाड बघूया. आणि हा जो आपण बघत आहोत हा पूर्ण आपला मुंगणा आहे. जवळपास 5000 झाडं या ठिकाणी मुंगण्याची आहेत आणि पर्यावरणाला चांगल्या प्रकारची मदत करत आहोत. आणि प्रत्येकाने असेच वृक्ष लागवड करावी आणि हा संदेश सर्वांनी ऐकावा, सर्वांपर्यंत जावा, या दृष्टिकोनातूनच आपला हा व्हिडिओ करण्याचा उद्देश होता. तर हे मागील वर्षी लावलेलं फणसाचं झाड आहे. व्हिएतनामा व्हेरायटी आहे. हे जे आपण बघत आहोत हे देव आंबाडी आहे, म्हणजे लाल आंबाडी आहे. हिला लालसर अशा बुंड्या येतात आणि त्याची चटणी विशेष म्हणजे फार होते. विद्येचं झाड, नारळाचं झाड आहे, गुलाब, मुंगणा आहे आणि या ठिकाणी वैभव नारळाचं झाड लावत आहे. आता वैभव, तुम्ही हे जे झाड लावतात हे याला किती दिवसात फळं येतील. याला 3 वर्षामध्ये नारळ लागेल. हा. आणि हे बुटका नारळाची व्हरायटी आहे. ही बुटकी व्हेरायटी आहे आणि 3 वर्षात त्याला नारळ लागेल. म्हणजे शेतात जर आलं तर आपल्याला नारळ पाणी प्यायला हरकत नाही आणि पिता येईल. तर शेतकरी मित्रांनो, मला हे आव्हान करायचं आहे की आपण कृषी विभागाच्या योजनेचा फायदा घ्यावा
आणि अशाच प्रकारे धुऱ्याच्या बांधावर रस्त्याच्या कडेला विविध प्रकारचे फळझाडं जर लागवड केले तर आज जे आपण डुप्लिकेट पनीर किंवा भेसळयुक्त खाद्यपदार्थ पाहतो, भेसळयुक्त फळं पाहतो, हे फळं आता बघा ना, केळं जे आहेत, केळं कसे पिकवले जाते माहीत आहे, केळाची चव लागत नाही. असे जर आपण नॅचरली आपल्या शेतातले खाल्ले तर नक्कीच आपलं आयुष्य वाढवण्यासाठी मदत होणार आहे. तरी आपण अशाच प्रकारचे झाडं लावावे आणि कृषी विभागाच्या योजनाचा फायदा घ्यावा. धन्यवाद.